मीरा, काय झालं? इथे कुठे चालली आहेस? स्मशान आहे तिथे. माझ्या ओळखीची जागा आहे ही. हे लोकांसाठी स्मशान असेल, पण माझ्यासाठी माझ्या बाबांची जागा आहे. मी रोज डब्बा घेऊन यायचे त्यांच्यासाठी इथे. ते आत्ता इथे असतील? हो, म्हणजे ते इथेच असतात आणि तेच आपल्याला सगळं खरं सांगू शकतात. आपण बघूयात ना. चल. हां. हो पाहुणं, इकडे कुठे? पुढे स्मशान आहे. मीरा तू आणि हे जावई बापू वाटतं. काका, बाबा आहेत का इथे? म्हणजे तुम्ही पाहिलत का त्यांना? नाही, 2-3 दिवस काही दिसलाच नाही तो इथे. कधी येतील काही अंदाज? हो, त्याचा काही भरोसा नाही. अधूनमधून 8-10 दिवस कुठेतरी बाहेरच असतो. कुठे गायब होतो काय माहित. अगं मीरा, जावई बापूंना गाव दाखव. इकडे स्मशानात कुठे घेऊन आले? हा, जावई बापू, जा गाव बघा तुम्ही. हा, बरं येतो. मीरा, निघूया. हो. मला ती शक्ती मिळवायलाच पाहिजे. मिळवायलाच पाहिजे. मला ती शक्ती मिळवायलाच पाहिजे. ना, 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 ना. अगं, आपण एक गोष्ट तर विसरलोच. मीराने डबा दिलाय खायला. मला भूक नाहीये. नको. मीरा, पण नाही खाल्लं ना तर वेदाला खूप वाईट वाटते. चल, खाऊन घेऊयात आपण. मीरा, जास्त विचार करू नकोस. सुरू कर. चल. वेदाचे बाबा, तुम्ही खाऊन घ्या ना. मला खरंच नको. वेदाने इतक्या प्रेमाने दिला. वेदासाठी खा. नाही, वेदासाठी. आणि स्माइल कर. माया तुझी बहीण आहे. ही गुड न्यूज घरी जाऊन तुला सगळ्यांना द्यायची. त्याचंच तर टेन्शन आलंय मला. माझा विश्वासच बसत नाहीये की माया माझी बहीण आहे. या काही गोष्टी पटत नसल्या तरी एक्सेप्ट कराव्या लागतात. हळूहळू गोष्टी आपल्याला पटायला लागतात. एकदा का तुझं आणि मायाचं नातं सुधारलं तर कदाचित तुला हे एक्सेप्ट करायला इझी पडेल. ओके.
मला असं असं शांत बसून चालणार नाहीये. आयाने जर मला इथे कैद करून ठेवलं असेल तर तिकडे अथर्व, मीरा, वेदा तिघांच्याही जीवाला धोका असेल. मला इथून बाहेर पडावं लागेल. मी इथे नाही बसू शकत. मग काय करू मी? इथे माझा आवाजही कोणाला ऐकू जातोय. मी कशी जाऊ? कोण मला इथून बाहेर काढू शकेल? मी काय करू? बाबांनी मला एक मंत्र दिला होता. जर त्याचा मी जप केला तर त्यांना माझा आवाज ऐकू जाऊ शकतो. ओम घोरेभ्यो घोरभ्यो घोर घोरतरेभ्यो सर्वेभ्यो सर्व सर्वेभ्यो नमोस्तेस्तु रुद्ररूपेभ्यो. ओम घोरभ्यो घोरभ्यो घोर घोरतरेभ्यो सर्वेभ्यो सर्व सर्वेभ्यो नमोस्तेस्तु रुद्ररूपेभ्यो. ओम घोरेभ्यो घोरभ्यो घोर घोरतरेभ्यो सर्वेभ्यो सर्व सर्वेभ्यो नमोस्तेस्तु रुद्ररूपेभ्यो. ओम घोरेभ्यो घोरभ्यो घोर घोरतरेभ्यो सर्वेभ्यो सर्व सर्वेभ्यो नमोस्तेस्तु रुद्ररूप. ओम घोरेभ्यो घोरभ्यो घोर घोरतरेभ्यो सर्वेभ्यो सर्व सर्वेभ्यो नमोस्तेस्तु रुद्ररूपेभ्यो. काय ओम घोरेभ्यो घोरभ्यो घोर घोरतरेभ्यो. काय आहे? कंपना कुणाच्या हाकेचे प्रतिध्वनी? सर्वेभ्यो सर्व सर्वेभ्यो नमोस्तेस्तु रुद्ररूपेभ्यो. हाकेची कंपना? काय काय आहे? काय आहे? ओम घोरभ्यो घोरभ्यो घोर घोरतरेभ्यो सर्वेभ्यो सर्व सर्वेभ्यो नमोस्तेस्तु रुद्ररूपेभ्यो. कंपना कोण असतो? कोणाचा आत्मा बोलावतोय मला? बोल बोल, ओळख दे आपली. कोण आहे? कोणाचा आत्मा बोलावतोय मला? ही गाडी अचानक बंद का पडली? काय झालं? गाडी ऑन होत नाही. थांब मी बघतो एकदा. ओम घोरभ्यो घोरभ्यो घोर घोरतरेभ्यो नमोस्तेस्तु रुद्ररूपेभ्यो. कोणाचा? कंपना बंद झाली. काय होत आहे? कंपना आणि ती अचानक बंद का झाली? कोण आहे? कोणाला माझी मदत हवी आहे? कुणी मला काही सांगू पाहत आहे? कोण आहे? बोल बोल बोल. कोण आहे? कोणाला माझी मदत हवी आहे? मग ही कंपनी अचानक बंद का झाली? कोणाला तरी मदत हवी आहे. शोधावं लागेल. कोणाला काय सांगायचंय मला? कोणाला मदत हवी माझी?
हा आत्मा, हा कोणाचा आत्मा? पाण्याचं लेवल, ऑइल लेवल सगळं बरोबर आहे. मग गाडी अचानक बंद का पडली? वेदाजी बाबा, मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. काहीतरी चुकतंय आपलं, पण काय ना तेच कळत नाहीये. तू खूप विचार करतेस म्हणून तुला असं वाटतंय. आणि एवढा विचार करून काय होणार आहे? आपल्याला जे सापडलं ते चेंज होणार आहे का? अहो, ती एकच गोष्ट नाहीये. माझ्या खूप जवळची गोष्ट हरवल्यासारखं वाटतंय मला. हरवल्यासारखं वाटतंय? मला हरवलेली गोष्ट सापडली असं म्हण ना. सॉरी, ते बोलता बोलता न कळत. सॉरी. ते तुमच्या इथे काय? इथे ते काळं लागतंय. थांबा. काय करतेस? अहो, ते काळं लागलंय, ते फक्त पुसतेय. पुसतीयस की लावतीयस? हा? तुझ्या पदराला ऑलरेडी काळ लागलंय. सॉरी. थांबा. अजून लागते ते. मी काढते. माया मॅडमनं फोटो पाठवायला पाहिजे. थँक्यू. पण सगळ्या गोष्टी क्रॉस चेक केल्या तरी तू कन्व्हिन्स्ड नाहीयेस मीरा. वेदाचे बाबा, माहित नाही का, पण मला असं वाटतंय की काहीतरी राहिलंय. ठीक आहे, एक शेवटची गोष्ट आहे जी आपण ट्राय करू शकतो. काय? ठाण्यात एक स्केच आर्टिस्ट आहे, आशिष भिडे. आपण त्याला जर कोणाचा लहानपणीचा फोटो दिला तर ती व्यक्ती मोठी होऊन कशी दिसते ह्याचे स्केचेस काढतो. असं होऊ शकतं? ही त्याची स्पेशालिटी आहे. मला हे पोचण्याच्या आधी चित्रकाराकडे पोचावं लागेल. सांगितलं पाहिजे. आय मीन राधाचा लहानपणीचा फोटो द्यायचा आहे. पण तो लहानपणीचा फोटोच तर खराब झालाय ना. मीरा, आपण ऑलरेडी इतक्या गोष्टी ट्राय केल्या आहेत. अजून एक गोष्ट ट्राय करून बघूयात, काय हरकत आहे? बरं, ठीक आहे, करूयात. ग्रेट. आपल्याला लवकरात लवकर आशिषकडे जावं लागेल. ही गाडी ऑन का होत नाही मला कळत नाही. मला काही गडबड दिसत नाही आहे. एक शेवटचं ट्राय करूयात. झाली तर ठीक आहे, नाहीतर मेकॅनिकला बोलवावं लागेल. हो, चालेल. ऑन चालू हो प्लीज. थँक गॉड. मीरा,
आधी अंबिका तर जवळ होती आणि आता ही मीरा आहे. हिचा जीव घेईन मी. तिला संपवायचंय मला. मला भिकारडीची बहीण व्हावं लागतंय मला अजून किती दिवस कोणाच ठाऊक. पण ज्यावेळी मला संधी मिळेल त्या क्षणाला हिला संपवीन आणि त्यानंतर अथर्व फक्त माझा होईल. फक्त माझा. प्रसिद्ध चित्रकार आशिष भिडे चित्रकार. हे 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 चित्र काढ. मी तुला तुझ्या मोबाईलवर पाठवलेलं चित्र काढायचंस तू. याच्यातली एक लाईन जरी इकडं तिकडं झाली तर तुझ्या गळ्याच्या शिरा इकडं तिकडं होतील. हे आतापर्यंत 17 खून केलेत मी. किती? 17. 18वा करायला लावू नकोस. लक्षात ठेव. ते आलेत. सांगितलंय तसं करायचं. उठ उठ. या 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 बसा. तुम्ही लहानपणीचा फोटो आणलाय ना? येस आशिष, हा तो फोटो. हिची बहीण. हा फोटो खूप खराब आहे. याच्यावरून मोठेपणीचा स्केच नाही काढता येणार. अवघड आहे खूप. आय नो फोटो जरा खराब आहे, पण माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण ह्या फोटोच्या बेसिसवर ह्याचाच एक स्केच काढू शकतो का? एकदा का तो स्केच हिने अप्रूव्ह केला तर त्या स्केचच्या बेसिसवर आपण मोठेपणीचा स्केच काढू शकतो. इज दॅट पॉसिबल? बरं ठीक आहे. तुम्ही एक काम करा, मला फक्त तिचं वर्णन सांगा. बसा बसा, बसून सांगा. मी सुरू करतो, तुम्ही सांगा. शुअर. हां, मला डोळे कसे होते सांगता? बारीक असे डोळे होते, गोलाकार चेहरा होता. ओके. झाले स्केच पूर्ण. बघू. ही तर माझी राधाताईच आहे.